सभापती महोदय, समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत जे कर्मचारी नियुक्त आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा हा विषय आहे। RT 2009चा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता समग्र शिक्षा अभियान हे एक माध्यम आहे। याच्या माध्यमातूनच कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले गेलेले आहेत आणि म्हणून ज्या अर्थी RTचा कायदा हा कायमस्वरूपी अस्तित्वात आहे त्या अर्थी समग्र शिक्षा अभियान आणि समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत असणारे कर्मचारी हे सुद्धा कायमस्वरूपी आहेत। त्याच्यामुळेच मणिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या सर्व राज्यांनी समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा नियमित केलेल्या आहेत। माझा प्रश्न आहे की त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करणार आहे काय, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा 22/8/24, 14/10/24 आणि आता 4 मार्च 2025 या आदेशाने गठीत केलेल्या समितीला अहवाल सादर करण्याकरता 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। त्याच्याऐवजी तो 1 महिन्याचा करण्यात येईल काय? आणि दुसरं, त्याकरता 13 सदस्यांचे जे 5 गट तयार केलेले आहेत या 13 सदस्यांचे 5 गट तयार करून त्यांना सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओरिसा या 5 राज्यांना ज्या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत असलेले कर्मचारी ज्या पद्धतीने नियमित केले त्याचा अभ्यास करून 15 दिवसाच्या आत हा अहवाल तयार करून या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपल्या राज्यामध्ये कायम करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल काय? शिक्षण सभापती महोदय, हा जो काही आपला 2 क्रमांकाचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो 2 विषयांमध्ये मोडला जाईल। एक समग्र कमिटी नेमलेली आहे आणि कंत्राटी अशा 2 प्रश्न यामध्ये मिक्स झालेले आहेत। तर समग्र कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये साधारणपणे 16,100 पदे मंजूर आहेत। त्याच्यापैकी 8,269 पदे ही कार्यरत आहेत। 2,984 जे काही पहिल्या फेजमध्ये ही पद समायोजन तपासणीची प्रोसेस त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि 1 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी केली जाईल। 3,784 जी काही पदं आहेत या संदर्भामध्ये समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि 3 महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे पुढे आपण मार्गक्रमण करूया। अभिजित वंजारी। मंत्री महोदयांकडून हे उत्तर अपेक्षित आहे, कारण सध्या आपल्या समग्र शिक्षण योजनेमधले अनेक जे आपले कर्मचारी आहेत ते आझाद मैदान आंदोलनाला त्या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत। याच्यामध्ये 2 विषय आहेत। एक तर शिक्षकांचा विषय आहे ज्यांना शैक्षणिक कार्याचा आहे आणि दुसरं ज्यांना शैक्षणिक कार्य नाही आहे पण इतर पदांवर ते या शिक्षण समग्र योजनेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत त्यांचा सुद्धा प्रश्न आहे। मधल्या काळामध्ये किंवा आताच हे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखीन एक चांगला निर्णय घेतला की त्यांनी आरोग्य विभागातल्या काही लोकांना कंत्राटी पद्धतीवर जे साधारणतः 18 वर्षापासून काम करतायत त्यांनी कायमस्वरूपी त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन। परंतु या विभागामध्ये आपले जे काही शिक्षकेतर इतर लोक आहेत जे वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी काम करत आहेत ते सुद्धा 17-18 वर्षापासून काम करत आहेत, त्यांचा प्रश्न आहे। या संदर्भामध्ये 2024 मध्ये आपली एक आपण समिती गठीत केली, त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत आला की नाही आला हे आम्हाला माहिती नाही। त्याच्यामुळे त्या समितीच्या माध्यमातून यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये कशा पद्धतीचं सामावून घेता येईल याच्याकरिता हा प्रश्न आहे अभ्यंकर साहेबांचा आणि म्हणून त्याच्यावर स्पेसिफिक जर आपण उत्तर दिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल। कारण की या ठिकाणी ज्या यांच्या मागण्या आहेत आणि यांचे जे काही शैक्षणिक अर्हता आहे त्यांचं क्वालिफिकेशन आहे ते सर्व BE सिव्हिल झालेले आहेत, ते PhD धारक आहेत, ते MA झालेले आहेत, ते MPhD झालेले आहेत, ते MAd झालेले आहेत, ते वेगवेगळे MPhil झालेले आहेत, अशी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता धारक केलेले लोक सुद्धा आहेत
आणि त्यांच्याकडे जे त्या ठिकाणी काम आहे की त्या शिक्षणविषयक लोकांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे, आदर्श पाठ घेणे किंवा आणखीन बाकीच्या ज्या काही योजना आहेत आपल्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या, त्या सर्व या योजनांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी ते राबवणे, अंमलबजावणी करणे. आता यांना कशा पद्धतीने आपल्याला सामावून घेता येईल हा प्रश्न आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये या सर्वांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणार का हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, 14/10/2024 अन्वये अपर मुख्य सचिव सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि आधीच्या समितीची पुनर्रचना करून ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे आपण पुढे त्या ठिकाणी आणि समितीसमोर हे सगळे विषय येतील ना. 3 महिने सांगितलेलं आहे आणि समितीच्या समोर हे सर्व विषय त्या ठिकाणी येतील आणि समितीचा जे काही अहवाल येईल त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येईल. ज्ञानेश्वर म्हात्रे. हे सर्व समग्र शिक्षा अभियानातील जे कर्मचारी आहेत हे गेल्या 15 वर्षापासून काम करत आहेत. नाही, 15 वर्षापासून हे काम करतायत. झालेल्या चर्चेच्या समग्र शिक्षा अभियान प्रश्न विचारला आपण तर मंत्रिमंडळ तेच सांगतोय. समग्र शिक्षा अभियानात 15 वर्षापासून काम करणारे लोक आहेत. त्यामध्ये मागच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब आताचे मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन 3105 दिव्यांग जे कर्मचारी आहेत ज्यांना शिकवणारे शिक्षक आहेत त्या 3105 शिक्षकांना त्यांचं पद निर्मिती करून कायम केलं आहे. उरलेले जे 2905 कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, काय टेक्निशियन्स आहेत, ते या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी पद निर्मिती करून त्यांना कायम करणं गरजेचं आहे. याकरता समिती नेमली. ती समिती आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितले की त्याच्यामध्ये बरोबर एक पुनर्रचना त्यांनी केलेली आहे. सध्या आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात आता आम्ही काल जाऊन आलो. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना कोणाला चक्कर आले, कोणाला बीपी, हार्ट अटॅक, बऱ्याच अशा गोष्टी त्या ठिकाणी होताना दिसतात. आज बरेच लोक आम्हाला सकाळ सुद्धा भेटून गेलेत. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आज किंवा उद्या त्या लोकांना बोलवून एक आपण बैठक घ्यावी आणि पुढे कशा पद्धतीमध्ये पद निर्मितीसाठी कारवाई केली जाईल यावर थोडं सांगावं. सभापती महोदय, सविस्तर उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे. समिती पुनर्गठित करण्यात आलेली आहे. त्या समितीला 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि निश्चितपणे जे आंदोलनाला जे काही लोक बसलेली आहेत त्यांना तर मी कालच निरोप पाठवला. मी माझ्या कानावर विषय आल्याच्या नंतर मी स्वतःहून निरोप दिला आणि त्यांचं शिष्टमंडळ बोलवा, त्यांना हा शासन निर्णय आम्ही त्यांना देऊ. त्या शासन निर्णयामध्ये 3 महिन्याचा त्या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे आणि त्या समितीच्या समोर आपल्याला जे काही मुद्दे ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता आणि त्या समितीचा जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकांची आपण चर्चा करा आणि डिस्कस करा काय ते विषय.